काही नावं घेणार आहे मी आणि त्यांच्याबद्दल काय वाटतं एखादी आठवण ऐकायला आवडेल. गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे माझ्यासाठी सर्व आहेत. एखादी आठवण जी महाराष्ट्राला माहित नाही. एखादी आठवण म्हणजे मी आणि मुंडे साहेब प्रवास करत होतो. औरंगाबाद ते बीड, त्यावेळेस औरंगाबाद आता संभाजीनगर. हं, हं. त्यावेळेस ते म्हणले की तुझं वय खूप कमी वाटतं, पण मागं टक्कल वाटतंय, तू जरा वयस्कर झाल्याने दिसतोयस. हं, हं. असे एकदम हसी मजाकमध्ये करायचे. आणि त्यांनी सांगितलं की तुला निवडणूक लढवायची आहे आणि निवडणूक लढवायची, पण तुझ्या मागे कोणीच नाही, पण गोपीनाथ मुंडे आहे, असं सांगितलं. आणि आज मला 2009चं तिकीट दिलं आणि मी निवडून आलो. नाही, पण आज प्रत्येक टप्प्यावर मुंडे साहेबांची आठवण येते 100%. आणि ते असते तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळं असतं. निश्चित स्वरूपामध्ये त्यांचा एक एक डायनामिक लीडर हं, म्हणून, हं. किंवा त्यांचा जो आवाका होता, हं. त्यांचा जो एक्सपोजर होता, त्यांचं जे लोकांशी संवाद साधण्याची पद्धती होती, ॲज अ लीडर म्हणून ते लोकांना अतिशय अप्रिशिएटेबल होते. आणि त्यामुळं मलाच काय, अनेक लोकांना आठवण येते त्यांची.